Good morning, students. Welcome in today's online lecture of Organization of Commerce and Management. Dear students, today we are going to start the new function of management and its name is controlling. Now, what is the meaning of controlling? Controlling is an important function of management. Management function starts with planning and ends at controlling. Controlling is the process of ensuring that activities are producing the desired results. It is the continuous process of measuring the actual performance with the set standards and taking corrective measures. It measures deviation and start searching causes of deviation and suggest corrective measures. Dear students, controlling means keeping the observation, continuous observation on the activities of all the people, those who are working in different departments, and just not checking their activities but also giving guidance to the subordinate and how they are changing their pre-decided path that is observed by the manager, and then he suggests the corrective action for all his subordinate staff. And here the performance of all the subordinate staff or employees is compared with the plan 1, which was already desired by the manager, and wherever necessary the corrective action is taken by the manager. विद्यार्थी मित्रांनो, फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट यामधील नियंत्रण की ज्याला आपण कंट्रोलिंग असं म्हणलं आहे, हे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. आता नियंत्रण म्हणजे काय, तर प्रत्यक्षात पूर्ण झालेले कार्य व परिणाम यांची ठरवून दिलेल्या कार्याशी तुलना करण्याची प्रक्रिया म्हणजेच नियंत्रण होय. म्हणजेच प्रत्यक्षातील कार्य व ठरवून दिलेले कार्य याची तुलना करणे व फरक पडलास तर त्याबाबत उपाययोजना सुचविणे म्हणजे नियंत्रण होय. नियंत्रण ही भविष्यदर्शी क्रिया आहे. जेव्हा भविष्यदर्शी याला असं यासाठी म्हटलेलं आहे कारण नियंत्रण या कार्याद्वारे भविष्यामध्ये त्या चुका परत होणार नाही याची काळजी घेतली जाते. म्हणजेच भविष्यामध्ये या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची दखल नियंत्रण कार्य करत असताना व्यवस्थापक घेत असतो. आता या कार्यामध्ये मॅनेजर किंवा व्यवस्थापक जो असतो तो आपल्या एम्प्लॉईजचं जे त्याने काम केलेलं आहे त्याच्या कामाचं तो मोजमाप करत असतो आणि जिथं जिथं चुका झालेल्या आहेत आपल्या हाताखालील कर्मचारी वर्गांकडनं त्या चुका शोधून काढल्या जातात आणि त्याच्यावरती बरोबर अशी उपाययोजना त्यांना सुचविली जाते आणि त्यानंतर मग प्रत्यक्षपणे ते कार्य पूर्ण केलं जातं जेणेकरून संस्थेला आपलं ध्येय हे साध्य करता येईल. म्हणून नियंत्रण कार्य हे अतिशय महत्त्वाचे आहे. हे कार्य करत असताना मॅनेजर जो आहे तो ठरवून दिलेल्या कार्याची तुलना प्रत्यक्ष झालेल्या कार्याशी करत असतो आणि त्यामध्ये किती फरक पडला आहे हे तो पाहत असतो आणि जर काही चुका त्याला आढळल्या तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी वेगवेगळे मार्ग तो आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना सुचवित असतो आणि या चुका सुधारून भविष्यामध्ये या चुका पुन्हा
होणार नाहीत याची काळजीही घेतली जाते. विद्यार्थी मित्रांनो, की आता इथं स्टँडर्ड्स आपण म्हणलेलं आहे की कंट्रोलिंग या कार्यामध्ये स्टँडर्ड ठरवले जातात. ही एक अशी प्रक्रिया आहे की जिथे मॅनेजर जो असतो तो एक स्टँडर्ड ठरवतो आणि त्याच्या हाताखालील लोकांनी जे काम प्रत्यक्षात केलेले आहे त्याचं कंपॅरिझन तो त्या स्टँडर्डशी करत असतो. म्हणजे झालेले कार्य हे आधीच प्लॅनिंग करत असताना जसं आपण ठरवलेलं आहे तसं झालं की नाही हे तो पाहत असतो. आणि या दोन्हीमध्ये जर काही तफावत त्याला आढळली तर ते काम कुठे चुकलं आहे याचा तो शोध घेतो आणि करेक्टिव्ह मेजर्स म्हणजे इथे उपाययोजना आहेत, करेक्टिव्ह मेजर्स तो त्यांना सांगत असतो. आता इथे मला एक तुम्हाला उदाहरण देऊन हे अधिक स्पष्टपणे सांगता येईल. तुम्हाला आठवत असेल की आपण टाईम स्टडी हे टेक्निक शिकत असताना एक उदाहरण घेतलं होतं की एक कामगार 10 तास त्याने काम केले असता तो 10 शर्ट शिवू शकतो. याचाच अर्थ तो कामगार एका तासामध्ये 1 शर्ट तो शिवू शकतो, पूर्ण करू शकतो. म्हणजे हे झालं स्टँडर्ड ठरविणे. म्हणजे एका कामगाराला 10 तास जर त्याने काम केले तर तो 10 शर्ट पूर्ण तयार करू शकतो. हे स्टँडर्ड झालं. आता या स्टँडर्डवरून व्यवस्थापक काय करू शकतो की आपल्या कर्मचाऱ्यांचं तो इव्हॅल्युएशन करू शकतो, मोजमाप करू शकतो त्यांनी केलेल्या कामाचं. आता समजा त्याच फॅक्टरीमध्ये असे काही कामगार असतील की त्यांच्या हातून 10 तास काम केल्यानंतरसुद्धा 10 शर्ट तयार ते नाही करू शकले. समजा एखाद्याने 8च केले किंवा एखाद्याकडनं 7च झाले तर मग हे त्यांचं काय झालं, ॲक्च्युअल परफॉर्मन्स झालं. मग आता हे त्यांनी शिवलेले जे 10च्या ऐवजी 7 किंवा 8 जे त्यांनी शर्ट शिवलेले आहे ते त्यांचं ॲक्च्युअल परफॉर्मन्स आहे. हे त्यांचं ॲक्च्युअल परफॉर्मन्स ठरवून दिलेल्या स्टँडर्डशी कंपेअर केलं जातं. म्हणजे साधारणपणे मॅनेजरला हे माहिती आहे की एक कामगार 10 तासामध्ये 10 शर्ट आरामशीर शिवू शकतो. पण हे जे दुसरे वर्कर्स आहेत त्यांचं परफॉर्मन्सची कंपॅरिझन जर स्टँडर्डशी केलं तर त्याला असं दिसून आलं की यांच्याकडनं 10 शर्ट शिवून नाही झाले, एकाने 7च शिवले तर एकाने 8च शिवले. म्हणजे यांच्या स्टँडर्ड आणि परफॉर्मन्स यांच्या कामामध्ये काय दिसली, त्याला तफावत दिसली. म्हणजे कुठेतरी ते कामगार कमी पडले आहेत की जे त्यांचं टार्गेट ते अचीव करू शकले नाहीत. मग असं का झालं, या कामगारांचं काय चुकलं असेल याचा शोध हा मॅनेजरकडनं घेतला जातो. कदाचित त्या कामगारांची मनस्थिती चांगली नसेल का, त्यांना ते प्रोसेस समजली नसेल किंवा त्यांची मशिनरी चांगली नाही किंवा कामगारांचा निष्काळजीपणा हा कारणीभूत ठरलेला आहे का, वर्किंग कंडिशन्स चांगल्या नाही आहेत. तर अशी बरीच वेगवेगळी कारणं असू शकतात. तर या कारणांचा शोध घेतला जातो आणि मग त्यातून जी काही कारणं मॅनेजरला त्याच्या दृष्टिपथात दिसतात त्याच्यावरती उपाययोजना केली जाते आणि ते उपाय शोधून मग परत त्यांच्या कामामध्ये सुधारणा केली जाते आणि अशा पद्धतीने ते वर्कर्स किंवा ते कामगार आपलं उद्दिष्ट गाठण्यासाठी ते पुन्हा एकदा प्रयत्न करून यशस्वी होऊ शकतात. तर ह्या प्रक्रियेलाच नियंत्रण असं म्हणलेलं आहे की जिथं आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांच्या कार्याचे ऑब्झर्वेशन केले जाते आणि ते कुठे कमी पडतात हे पाहिलं जातं. त्यांनी जे प्रत्यक्ष जे काम केलेलं आहे त्याची तुलना ठरवून दिलेल्या कामाशी केली जाते आणि जिथं काही फरक पडला असेल तिथे वेळीच उपाययोजना केली जाते. याच प्रोसेसला कंट्रोलिंग असं म्हणलं आहे किंवा याला आपण नियंत्रण, मराठीमध्ये नियंत्रण असं म्हणतोय. आता इथे शेवटची ओळ बघा, इट मेजर्स डेव्हिएशन अँड स्टार्ट सर्चिंग कॉजेस ऑफ डेव्हिएशन अँड सजेस्ट करेक्टिव्ह मेजर्स. डेव्हिएशन म्हणजे काय, तर आपल्या ध्येयापासून दूर जाणे. आता इथं जसं मगाशी उदाहरण दिलं की ते कामगार 10 शर्ट शिवू शकले नाहीत
तर त्यांनी किती शिवले, एकाने 8च शिवले असतील किंवा एकाने 7च शिवले असतील. म्हणजे त्यांचं ध्येय काय होतं, तर 10 शर्ट शिवणे हे त्यांचं ध्येय होतं, पण ते शिवू शकले नाहीत. म्हणजेच ते त्यांच्या ध्येयापासून दूर गेले, डेव्हिएट झाले, म्हणजे ते लांब गेले. तर ते तसं का झालं हे शोधून काढणं आणि त्याच्यावरती उपाययोजना करणं म्हणजेच काय आहे, तर कंट्रोलिंग. सजेस्ट करेक्टिव्ह मेजर्स. करेक्टिव्ह मेजर्स म्हणजेच इथे उपाययोजना आहे. तर मॅनेजर काय करत असतो, आपल्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करत असतो. तो स्टँडर्ड ठरवत असतो, मानके ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो, स्टँडर्ड ठरवतो. त्यांचं ॲक्च्युअल परफॉर्मन्स त्या स्टँडर्डशी तो कम्पेअर करतो आणि ते ॲक्च्युअल परफॉर्मन्स आणि स्टँडर्ड दोन्ही सेम आहे का हे पाहतो. जर त्यांचं परफॉर्मन्स हे स्टँडर्डप्रमाणे नसेल तर ते तसे का झालं याच्यासाठी तो कारणं शोधून काढतो त्याची, आणि त्याच्यावरती वेळीच उपाययोजनाही करत असतो. Now see some definitions given by expert. I have given here 2 definition. You have to do at least 1 definition very well. First definition is given by Knudsen and O'Donnell. Managerial control implies the measurement of accomplishment against the standard and the correction of deviations to achieve attainment of objectives according to plans. Now see the second definition. It is given by Philip Kotler. Control is the process of taking steps to bring actual results and desired results closer together. See, in both definition the same thing is explained. Controlling is the process. Which type of process it is? Here the manager tries to bring actual results and desired results closer together. म्हणजेच पहा, इथे व्यवस्थापक काय करत असतो, तर ही अशी प्रक्रिया आहे जिथे तुमचं ॲक्च्युअल परफॉर्मन्स, इथं त्याला ॲक्च्युअल रिझल्ट असं म्हणलं आहे, ते डिझायर रिझल्टशी. आता डिझायर रिझल्ट्स म्हणजे काय, तर प्लॅनिंगमध्ये ठरवलेलं असतं की आपल्याला काय साध्य करायचं आहे, त्याला डिझायर रिझल्ट असं म्हणलेलं आहे. तर तुमचं ॲक्च्युअल परफॉर्मन्स आणि ठरवलेलं ध्येय याच्याशी कंपॅरिझन केलं जातं आणि ते दोन्ही जवळ आणण्याचा प्रयत्न केला जातो, आणि याच प्रयत्नांनाच, याच प्रक्रियेला कंट्रोलिंग असे म्हणले आहे. कंट्रोलिंग प्रोसेस ही एका चार्टद्वारे तुम्हाला दाखवली आहे. लुक ॲट द स्क्रीन. हियर the first standards are decided by the manager. Then measurement of performance means whatever work is done by all the employees or the subordinate staff is measured by the manager. Then third step is comparison and finding deviation. Means here the manager is comparing the standard with the actual performance, and then he searching the deviation, why it is not possible for the workers to achieve their target, that is the deviation. So that part is searched by the manager. Then analyzing causes of deviation, then he do the study or he do the analysis of various causes of the deviation, and then he search out the corrective action. Then he search the different measures to correct all the wrong things, and then after getting the solutions of all problems, then again these subordinate staff or employees are able to attain their objective. So this is the process of controlling. Through this process, it is possible for the manager to attain the predetermined objectives. See, in the planning process only, manager decides all the objectives on paper. But just deciding the objectives on paper or drawing the objectives on paper is not enough. Proper implementation of all the steps
or the action is very necessary. Then only it is possible to accomplish all the goals. So, controlling is the process where the manager is comparing the actual performance with the standards, and then he search out the deviations and suggest the corrective measures. Then all the staff is following that all corrective measures, and then only they are able to achieve the targets. Now the next thing is importance of controlling. Why the controlling is necessary in a business organization, and how it helps manager to attain the pre-decided goals, that can be explained with the help of following points. See, controlling helps in fulfilling goals of the organization. Second is making efficient utilization of resources. Third, accuracy of standards. Fourth, motivates employees. Fifth, ensures order and discipline. Sixth, facilitates coordination. Seventh, psychological pressure. 8, ensures organizational efficiency and effectiveness. 9th, builds good corporate image. And 10th, acts as a guide. Students, with all these 10 points, we are able to explain importance of controlling. Before starting these importance, I would like to give one example why controlling is very important for the business organization and in our daily life also. See, जे विद्यार्थी मित्रांनो, नियंत्रण किंवा कंट्रोलिंग हे जे कार्य आहे ते केवळ बिझनेस ऑर्गनायझेशनला किंवा एखाद्या संस्थेलाच फार महत्त्वाचं आहे असं नाही, तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपण जी वेगवेगळी उद्दिष्ट आपल्या मनाशी बाळगलेली असतात किंवा आपलं जे ॲम्बिशन असतं ते पूर्ण करण्यासाठी सुद्धा कंट्रोलिंग हे फंक्शन तितकंच महत्त्वाचं आहे. यासाठी मला एक आपलंच उदाहरण घ्यायला आवडेल. फॉर एक्झाम्पल की आता तुम्ही 12वीला आहात. आता 12वीचं वर्ष हे विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. विद्यार्थी, पालक, शिक्षक सगळ्यांसाठी महत्त्वाचं असतं. आता यावर्षी आपण जास्तीत जास्त मार्क्स मिळवणे हे प्रत्येक विद्यार्थी आपल्या मनाशी तो ध्येय बाळगत असतो. आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की समजा तुम्ही असं ठरवलं की आता सेमिस्टर एक्झाम आपली येईल त्यावेळी मी जवळजवळ 80% मार्क्स मिळवीन. ओके, आता हे तुम्ही तुमचं काय ठरवलेलं आहे, ध्येय ठरवलेलं आहे. आणि हे आपण म्हणूया की तुम्ही ठरवलेलं तुमचं स्टँडर्ड आहे की तुमचा परफॉर्मन्स कसा आहे हे तुम्ही मिळवलेल्या मार्कांवरनं तुम्ही स्वतःच ते काय करणार आहात, जज करणार आहात. ओके, आता समजा परीक्षा झाली, अभ्यास केला तुम्ही, सर्व झालं, रिझल्ट आला आणि ज्यावेळी तुमच्या हातामध्ये रिझल्ट मिळतो त्यावेळी तुम्हाला असं दिसून येतं की तुम्ही जसं ठरवलं होतं की मला 80% मार्क्स मिळायला पाहिजेत, तर ते 80% न मिळता समजा 70%च मिळाले. आता इथं तुम्ही काय करणार आहात की तुमचं ॲक्च्युअल परफॉर्मन्स तुम्ही ठरवलेल्या स्टँडर्डशी तुम्ही काय करता, कम्पेअर करता. तुम्ही काय ठरवलेलं की मला 80% तरी मार्क्स मिळायला पाहिजेत, पण ॲक्च्युली तुम्हाला किती मिळाले, 70%च मार्क्स मिळाले. म्हणजे इथं कुठेतरी आपण कमी पडलो आहोत याची जाणीव तुम्हाला होते की आपण स्टँडर्ड सेट केलेलं होतं 80%चं, पण आपल्याला 70%च मिळाले. म्हणजे आपले प्रयत्न कुठेतरी कमी पडले. मग ते कुठे कमी पडले याचा शोध घ्यावा लागतो की मी माझा वेळ कसा घालवला, मी मित्रांमध्ये जास्त वेळ घालवला का, की माझी अभ्यास करण्याची पद्धत चुकली आहे, की माझं कुठल्या टॉपिकवरती लक्ष जास्त गेलं नाही. तर ही सगळी वेगवेगळी जी कारणं आहेत, म्हणजे तुम्ही जे डेव्हिएशन निर्माण झालं, तुमच्या टार्गेटपासून तुम्ही दूर झालात,
ते शोधून काढावं लागतं आणि मग त्याच्यावरती करेक्टिव्ह मेजर्स म्हणजे उपाय हे शोधून काढावे लागतात आणि ते उपाय एकदा मिळाले की मग त्याची अंमलबजावणी करावी लागते आणि ती अंमलबजावणी केल्यानंतर आपोआपच परत एकदा आपण आपलं उद्दिष्ट गाठण्यासाठी समर्थपणे तयार होऊ शकतो. म्हणजे जसं हे आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये घडत असतं त्याचप्रमाणे हे संस्थेच्या बाबतीतही तसेच लागू आहे. मग ती संस्था कोणती असू दे, एखादी प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन असेल किंवा नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन असेल, त्यांची जी उद्दिष्ट आहेत, त्यांची जी ध्येय आहेत ती गाठण्यासाठी त्यांना सर्वतोपरी प्रयत्न हे करावेच लागतात. त्यांचे ॲक्च्युअल परफॉर्मन्सशी सेट केलेल्या स्टँडर्डशी कंपॅरिझन करावं लागतं आणि जिथं जिथं चुका झालेल्या आहेत तिथे वेळीच उपाययोजना करून त्या उपायांची अंमलबजावणी करून आपलं ध्येय त्यांना गाठावं लागतं. नुसतंच प्लॅन ऑन पेपर्स इज नॉट इनफ टू अटेन ऑल द ऑब्जेक्टिव्ह. वी कॅन से in short that planning is the root and controlling is the fruit for any business organization. म्हणजे तुमचं प्लॅनिंग जर पाया असेल तर कंट्रोलिंग हे तुम्हाला मिळालेलं फळ आहे असं आपण म्हणू शकतो की जेवढं नियंत्रण तुमचं चांगलं जास्त असेल तितकंच तुम्हाला तुमचे ध्येय उद्दिष्ट सहजपणे साध्य करणं शक्य होणार आहे. Now we are going to discuss all the points in detail. Look at the first point, fulfilling goals of organization. Controlling is a function of measuring the performance at every stage, finding out the deviation and taking corrective actions according to plan activities for the organization. Thus, it helps in fulfilling goals of organization. Just now, I have given the example of yourself only, that if you have decided to attain the good marks in exam, then you have to do a proper planning, and just planning on paper is not enough. You have to implement it. Then only it is possible for yourself to attain your target. The same thing happens in case of the business organization, that actual performance is compared with the plan one or decided one, and if manager finds the deviation, then he takes the corrective action, and then only business organization is able to achieve their various objectives or tasks. So that's why controlling function is very important in case of business organization. We can say that controlling process helps the management to achieve predetermined objective. It focuses on plans or standards and tries to give direction to employees to achieve objective. The actual performance is compared against the targeted performance. If there are any deviations, corrective measures are taken so as to achieve the predetermined objective. जसं विद्यार्थी मित्रांनो आत्ताच तुम्हाला सांगितलं की संस्थेला आपली ध्येय उद्दिष्ट जर साध्य करायची असतील तर नियंत्रण या कार्याद्वारेच ते शक्य आहे. इथे संस्थेचा जो व्यवस्थापक असतो तो आपल्या कर्मचाऱ्यांचं ॲक्च्युअल वास्तवातील त्यांचं जे परफॉर्मन्स आहे त्याची तुलना तो प्लॅनिंग प्रोसेसमध्ये जे ठरवलेली उद्दिष्ट असतात त्यांच्याशी करतो आणि त्याच्यामध्ये तफावत जर आढळली तर वेळीच तो उपाययोजना करत असतो जेणेकरून संस्थेला आपली उद्दिष्ट साध्य करणं सहज शक्य होईल. आणि हे तो फक्त नियंत्रण या आपल्या कार्याद्वारे करू शकतो, कारण इथं तो आपल्या कर्मचाऱ्यांच्या कार्यावरती नेहमीच काय करत असतो, लक्ष ठेवत असतो. म्हणून हे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. नाउ सी द सेकंड वन, मेकिंग एफिशियंट युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस.
While performing controlling function, various techniques are used by manager to reduce wastage of material and spoilage of other resources. Managers set standards for every activity and employees have to follow these standards. As a result, the resources are used by employees in the most efficient way. So it becomes easy for the organization to achieve its objective. Now see here, the resources, physical, financial and human, are put to the best possible use when there is a gap between framing goals and their achievement. This generates higher productivity and efficiency. The misuse of resources can be prevented through controlling. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो की कंट्रोलिंग या फंक्शनद्वारे मॅनेजर काय करत असतो की वेगवेगळ्या टेक्निक्स तो यूज करत असतो. आता कशासाठी तो टेक्निक्स यूज करत असतो तर त्याला वेस्टेज ऑफ मटेरियल टाळायचं असतं. त्यानंतर स्पॉइलेज की जे संसाधने असतात, साधनसामग्री आहे संस्थेची ती खराब होऊ नये, त्याचा योग्य वापर व्हावा म्हणून मॅनेजर नियंत्रण या कार्याद्वारे वेगवेगळे टेक्निक्स तो वापरत असतो. जसं की आपण तुम्हाला आठवत असेल की FW टेलर यांनी सायंटिफिक टेक्निक्स सांगितले आहेत. तर या टेक्निक्सचा सुद्धा तो वापर करून रिसोर्सेसचा अधिकाधिक चांगला वापर कसा करता येईल याचा तो अभ्यास करत असतो. त्यानंतर मॅनेजर प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी स्टँडर्ड ठरवत असतो की कशा प्रकारे काम केलं पाहिजे एम्प्लॉईजने. ओके, आणि हे जे स्टँडर्ड ठरवल्यानंतर तो आपले जे कर्मचारी आहेत त्यांचं ॲक्च्युअल परफॉर्मन्स या स्टँडर्डप्रमाणे आहे का याच्याशी तो नेहमी तुलना करत असतो. आणि ती तुलना केल्यानंतर जर त्याला असं आढळलं की फरक पडला आहे किंवा काहीतरी चुकलं आहे तर तो आपल्या कर्मचाऱ्यांना करेक्टिव्ह मेजर्स पण सजेस्ट करत असतो. आणि मग असे मेजर्स सजेस्ट केल्यानंतर त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन या कर्मचाऱ्यांकडनं केले जाते आणि अधिकाधिक रिसोर्सेसचा चांगल्या पद्धतीने वापर हा होऊ शकतो. त्यासाठी कंट्रोलिंग फंक्शन हे अतिशय महत्त्वाचं आहे. Now see the third one, accuracy of standards. An efficient control system helps management in judging accuracy of standards, whether they are accurate or not. According to changing circumstances, manager can revise standards, which is beneficial for checking performance accurately. Standards are decided and then work is done. A proper control system will help to find out whether the standards are accurate or not. An efficient control system keeps a check on the changes taking place in the organization. आता इथे काय सांगितलेले आहे पहा की नियंत्रण हे असे कार्य आहे की जिथे जे कर्मचारी आहेत त्यांनी जी कामं केलेली आहेत त्याची पडताळणी करता येते. स्टँडर्ड्स ठरवले जातात आणि ते स्टँडर्ड्सप्रमाणे आपल्या कर्मचाऱ्यांनी काम केलं आहे का हे पाहिलं जातं. त्यानंतर जी मानकं ज्याला आपण स्टँडर्ड्स असं म्हणतो ती बदलत्या काळानुसार आहेत का हेही पाहिले जाते. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की बिझनेस एन्व्हायरमेंट हे नेहमी काय असतं, बदलत असतं. परिस्थिती किंवा सर्कमस्टन्सेस यामध्ये नेहमीच बदल होत असतात. मग आजूबाजूला कशी परिस्थिती आहे याचा विचार करून ही मानकं बदलणं अतिशय गरजेचं असतं किंवा स्टँडर्ड सेट करणं गरजेचं असतं. तर आपण बनवलेले स्टँडर्ड्स हे योग्य आहेत का हे सुद्धा मॅनेजरला पाहावं लागतं आणि नेहमी ते स्टँडर्ड्स योग्य आहेत की नाही हे त्याला कंट्रोलिंग या फंक्शनमुळे लक्षात येतं. तर संघटनेमध्ये जे परिवर्तन होतं त्या परिवर्तनामध्ये जे बदल होतात ते बदल योग्य प्रकारे आहेत का याची पण चाचपणी मॅनेजरला या स्टँडर्ड्समुळे करता येऊ शकते.
म्हणून कंट्रोलिंग फंक्शन हे इथं महत्त्वाचे कार्य करते. नाव सी द फोर्थ वन, मोटिवेट्स एम्प्लॉईज. आफ्टर सेटिंग स्टँडर्ड्स for checking performance, they are communicated to employees in advance. Due to this, employee knows in advance what to do and how to do. On the basis of evaluation, employees are rewarded in the form of increment, bonus, or promotion. It motivates the employee to perform at their best level. Now see here, control creates an atmosphere of order and discipline in the organization. Absence of control leads to lowering of morale among employees because they cannot predict what will happen to them. With control, they are aware that their performance will be reviewed periodically and hence they will put in their best efforts. So here, due to the controlling system, it is possible for the manager to evaluate the performance of the employees, and depending upon the performance, manager is giving them rewards, and these rewards may be in the form of increment, bonus, or by giving the promotion also. So due to this, by the proper controlling system only, it is possible for the employee to show their best thing to the manager and enjoying the rewards from the manager. So in other hand, we can say that this controlling function motivates employee to give their best टू द बिझनेस ऑर्गनायझेशन. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो की कंट्रोलिंग हे असं कार्य आहे की ज्यामुळे मॅनेजर जो आहे तो इथं कामगारांची इव्हॅल्युएशन किंवा त्यांचं मूल्यमापन करत असतो. म्हणजे जे कामगारांनी कार्य केलेलं आहे ते ठरवून दिलेल्या प्लॅनिंग प्रोसेसमध्ये जे ठरवलेलं होतं त्याप्रमाणेच ते त्यांनी केलेलं आहे का हे मॅनेजर पाहत असतो किंवा याची तपासणी करत असतो. आणि जे कामगार अगदी व्यवस्थित आपलं परफॉर्मन्स देतात आणि जसं मानकं ठरवलेली आहेत, जसे स्टँडर्ड्स ठरवलेले आहेत त्याप्रमाणेच जर ती काम करत असतील तर निश्चितच अशा कामगारांना किंवा अशा कर्मचाऱ्यांना मॅनेजर काय करत असतो, त्यांना उत्तेजन देत असतो. ते उत्तेजन तो कशा प्रकारे देत असो, तर सॅलरीमध्ये तो वाढ देऊ शकतो, बोनस देऊ शकतो किंवा त्यांना प्रमोशनसुद्धा देऊ शकतो. तर आपण असं म्हणू शकतो की कंट्रोलिंग हे असं फंक्शन आहे की जे कर्मचाऱ्यांना मोटिवेट करतं. कशासाठी मोटिवेट करतं, तर बेस्ट परफॉर्मन्स देण्यासाठी मोटिवेट करतो. कारण एम्प्लॉईजला कळून चुकतं की आपलं मूल्यमापन होणार आहे, आपण कसं काम केलेलं आहे हे चेक होणार आहे आणि आपलं काम हे ठरवून जसं मॅनेजरने ठरवलेले आहे, जसं त्याने स्टँडर्ड सेट केलेले आहे त्याप्रमाणे जर असेल तर निश्चितच आपल्याला काय मिळणार आहे, रिवॉर्ड्स मिळणार आहेत, आपल्याला बक्षीस मिळणार आहे. आणि हे बक्षीस हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असू शकतं. कधी आर्थिक असतं तर कधी बिगर आर्थिकसुद्धा असू शकतं. त्यांना पुरस्कार वगैरे दिले जातात. यामुळे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळतं आणि भविष्यामध्ये अधिकाधिक चांगली कामगिरी कर्मचारी हे संस्थेसाठी करत असतात. म्हणून कंट्रोलिंग फंक्शन ही महत्त्वाची भूमिका इथे बजावतं. नाव द नेक्स्ट, फिफ्थ वन, एन्श्युअर्स ऑर्डर अँड डिसिप्लिन. विथ द प्रॉपर कंट्रोलिंग सिस्टीम, मॅनेजर कॅन मेंटेन order and discipline in the business organization. Discipline is maintained by continuous checking of performance by the superiors and preventing measures are taken to minimize the gap between actuals and standards. So here controlling improves the performance of each and every person and ensures order and discipline in the business organization. This in turn reduces
बॅड बिहेवियर ऑफ द एम्प्लॉईज. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो की कंट्रोलिंग हे जे फंक्शन आहे ते खूप महत्त्वाचं आहे, कारण या फंक्शनमुळे संस्थेमध्ये ऑर्डर आणि डिसिप्लिन राहते, शिस्त राहू शकते. तर हे जे कार्य आहे त्याच्यामुळे संघटनेमध्ये आज्ञा आणि अनुशासन हे पाहिले जाते. कर्मचाऱ्यांमधील वाईट वागणूक कमी करण्यासाठी ते मदत करतं. आणि जो अधिकारी वर्ग असतो तो नेहमी आपल्या कर्मचाऱ्यांच्या कार्याची तो नेहमी तपासणी करत असतो. हे कर्मचाऱ्यांना माहीत असतं की आपण जे कामं करतो आहोत त्या आपलं जे परफॉर्मन्स आहे ते आपल्या सुपिरियरकडनं नेहमी चेक होणार आहे. त्यामुळे नेहमीच जे कर्मचारी आहेत ते सुद्धा काय करतात की आपली कामे निष्ठेने करत असतात. कुठेही ते रिसोर्सेस वाया जाऊ देत नाहीत आणि शिस्तीचं ते पालन करतात. त्यानंतर त्यांना ज्या ऑर्डर्स दिलेल्या असतात त्या ऑर्डर्सचं पण ते फॉलोअप नेहमी घेत असतात आणि त्याच्यामुळे जे रिसोर्सेस आहेत ते अधिक चांगल्या कामासाठी वापरले जाऊ शकतात. ह्या कंट्रोलिंग फंक्शनमुळे ॲक्च्युअल परफॉर्मन्स आणि स्टँडर्ड याच्यामधला जो गॅप आहे तो कमी करण्याचा प्रयत्न हा इथं केला जातो. म्हणजे कामामध्ये चुकाच होणार नाहीत अशी स्थिती ही येऊ शकते, ते केवळ आणि केवळ फक्त या कंट्रोलिंग फंक्शनमुळे. आणि जे अधिकारी वर्ग आहे किंवा मॅनेजर आहे त्यांचं आपल्या कर्मचाऱ्यांच्या कामावरती सतत ते देखरेख करत असतात, त्यांचं मूल्यमापन करत असतात आणि वेळोवेळी सूचना हे आपल्या कर्मचाऱ्यांना ते देत असतात. त्यामुळे अधिकाधिक चांगला परफॉर्मन्स हे सर्व सबऑर्डिनेट स्टाफ किंवा एम्प्लॉईज हे आपल्या संस्थेसाठी देऊ शकतात. सो ड्यू टू द कंट्रोलिंग फंक्शन ओनली it is possible to attain all the desired target of the business organization. So we can say controlling is a process of monitoring performance and taking action to ensure desired results. So that's why controlling function is very important for the business organization. Dear students, we are going to continue remaining points in our next lecture. Till then, take care, be happy, goodbye and thank you very much.